आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत विजयी मेळावा साजरा करणार आहेत आणि याचं आयोजन जे आहे ते मुंबईच्या वरळी डोममध्ये करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं मुंबईतच नाही तर मुंबई बाहेरून पुणे, नाशिक, ठाणे या सगळ्याच ठिकाणाहून जे मराठी प्रेमी आहेत किंवा मग मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील हे मुंबईत येण्यास सुरुवात झालेली आहे। मी सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी आहे। काही मनसैनिक, शिवसैनिक, मराठी प्रेमी जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत। आपण कुठून आलेला आहात आणि आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित मंचावर पाहायला मिळणार, काय भावना आहे नेमकी? एकदम आनंद वाटतोय। दोन्ही बंधू एकत्र यायला लागले असतं। आम्ही जालना जिल्हा जाफराबाद तालुक्याहून आलेलो आहे। इथल्या पावसात आम्ही एकदम आनंद वाटला। पाण्या पावसात आम्ही भिजत इथलो आलेलो आहे। शिवतीर्थ परिसरामध्ये तुम्ही आता सध्या उभे आहात राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी किंवा मग शिवतीर्थाच्या परिसरात तुम्ही फोटो काढलेले आहेत, काय सांगाल? एकदम आनंद वाटतो ना। राज साहेबाबद्दल प्रत्येक मराठी माणसाला एकदम आनंद वाटतोय। तुम्ही मनसैनिक आहात का शिवसैनिक आहात? मनसैनिक। निश्चितच तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही मनसैनिक आहात, शिवसैनिक आहात का मराठी प्रेमी आहात, काय सांगाल? शिवसैनिक पण आहे आणि मराठी प्रेमी पण आहे। हा, रक्तमासाचे भाऊ एकत्र येऊन आले, आम्हाला आनंद वाटला। आम्ही जाफराबाद तालुक्यातून जालना जिल्ह्यातून आलेलो आहे मुंबईला। पंढरपूरला जायचं, त्याच्या अगोदर इथं आलो, उद्या पंढरपूरला जायचं। पंढरपूरला सध्या वारी निघालेली आहे। अनेक जे भक्त जे आहेत पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतात, तुम्ही देखील वारीत सहभागी होणार आहात, काय विठुरायाकडे तुमचं वागणं असणार आहे? आमच्या विठुराला असं साकडे दोन्ही एकत्रित भाऊ यावं आणि मुंबई ही काबीज करावं, महानगरपालिका पूर्ण ताब्यात घ्यावं आणि आपला महाराष्ट्र मराठी माणसाचा बुलंद करावं, बस एवढीच इच्छा आहे। निश्चितच दोन्ही बंधू आज एकत्रित पाहायला मिळत आहेत। इतक्या वर्षानंतर, जवळपास 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्रित जुने वाद विसरून आज मराठीसाठी का होईना पण एकत्रित पाहायला मिळणार आहेत, काय भावना आहे? आमची विसरून ही अपेक्षा होती की दोन्ही बंधू एकत्र यावं, ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदी गोष्ट आहे। निश्चितच तुम्ही कुठून आलेला आहात, मराठी प्रेमी आहात, मनसैनिक आहात, शिवसैनिक आहेत, पण आज सगळेच एकवटले जाणार आहेत। खऱ्या अर्थानं मराठीसाठी हे दोन्ही बंधू एकत्रित आलेले असले तरी पुढच्या युतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, काय वाटतं? आम्ही जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यामधून आलेलो आहे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तालुका प्रमुख आहे आणि आम्ही शिवसैनिक आणि मनसे सैनिक सर्व एकूण 5 गाड्या आणि काही ट्रेनना मंडळी आलेली आहे। आता सध्या ग्रामीण भागामध्ये पेरणीचे दिवस आहे आणि पांडुरंगाची वारी चालू आहे आणि आम्हाला याच्यानंतर पंढरपूरलाही जायचं आहे। आम्ही सिद्धिविनायक चरणी नतमस्तक होऊन साकडं घातलं की हे दोन्ही बंधू आमचे एक यावा आणि महाराष्ट्राला न्याय मिळावा, मराठी माणसाला न्याय मिळावा, मराठी संस्कृती टिकावी आणि जे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून जो पक्ष काढला होता त्या पक्षामध्ये जसे गटतट होऊन सगळे पांगलेले सर्वांनी एक यावं असं आम्ही आता वारीमध्ये जाऊन पांडुरंगा चरणी तीच प्रार्थना करणार आहे। कारण वारी एक असं आहे, सर्व धर्माला, जाती धर्माला घेऊन चालतात आणि वारीमुळं सर्व महाराष्ट्र एक होतो आणि वारीमुळं आपला महाराष्ट्र एक संघ राहिलेला आहे। इतके महाराष्ट्रावर आक्रमण झाले पण कधीही महाराष्ट्र तुटला नाही, कारण ही वारीमुळं सर्व एक आहे आणि तेच आम्ही आता विठुराया चरणी आज गेल्याच्या नंतर साकडं घालणार आहे की महाराष्ट्रामध्ये सुख शांती नांदो, महाराष्ट्रामध्ये न्याय देवता चांगली न्याय देव आणि जे महाराष्ट्रामध्ये चाललंय मराठी माणसावर अन्याय करण्याचं ते कदापि आम्ही सहन करणार नाही। जो आज आम्ही विजय मेळाव्यासाठी आलेलो आहे आणि हा विजय मेळावा जो हिंदीचा पहिलीपासून GR आला होता त्याच्या तो मागं घेतल्यामुळे आणि तो आता गनिमी काव्यानं लावण्याची त्यांची तयारी आहे, पण आम्ही मनसैनिक, शिवसैनिक आम्ही कधी हे होऊ देणार नाही। राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच निमंत्रण दिलेलं आहे। यासोबतच कोणत्याही पक्षाचा चिन्ह किंवा मग लेबल असेल किंवा मग तुमचे जे स्कार्फ आहेत हे कोणत्याही पक्षाचे घेऊन यायचे नाहीत अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही तशाच पद्धतीत मुंबईत हो, कोणी आलेलं नाही, कोणत्याच पक्षाचा आम्ही भेदभाव धरून आलेलो नाही। आम्ही दोन्ही पक्ष एक होऊन आलेलो आहे गाड्या करून सनी आणि काही ट्रेनना पण येऊन आले, याच्यात पक्षाचा काही हे नाही आहे। मराठीसाठी आम्ही सगळे एक आहे, महाराष्ट्रासाठी आम्ही सगळे एक आहे आणि आम्ही दोन्ही नेत्याचे आदेश मानून सनी काम करणार आहे। आज ठाकरे बंधू एकत्रित आले, जरी मंचावर पाहायला मिळाले, पुढच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी काय तुमच्या भावना राहतील? हे ठाकरे बंधू युती संदर्भात काही भाषण करतील का, याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे। पण तुम्ही
मनसैनिक शिवसैनिक यांच्या काय भावना आहेत या जाणून घ्यायच्या. आमच्या एकच भावना आहे, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष हा मराठी माणसावर अन्याय ना व्हावा म्हणून काढला होता, म्हणून आम्ही दोन्ही नेत्याला आम्ही आव्हान करणार आहे की आपण सगळे आम्ही खालचे गट तर सोडून देऊ, आपण सर्व एक या आणि महाराष्ट्राला आता सध्या महाराष्ट्राला एक होण्याची गरज आहे आणि ते सर्वांनी करावं आणि मराठी माणूस करणारच आहे ते. खूप खूप धन्यवाद. निश्चितच तर आपण पाहतोय की आज दोन्ही बंधू एकाच मंचावर असतील आणि भाषण देखील करतील. मराठीसाठी का होईना हे दोन्ही बंधू एकत्रित जरी आले असतील तरी पुढच्या निवडणुकीसाठी देखील हे ठाकरे बंधू जे आहेत एकत्रित असले पाहिजे अशीच इच्छा जी आहे ती सर्वांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आजच्या भाषणातून राज ठाकरे उद्धव ठाकरे काय नेमकं सुतवाच करतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.